नमस्कार मंडळी, प्रीतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गरमागरम चविष्ट फ्लॉवर गोबी पराठा। चला तर मग बनवूया। सर्वात आधी फ्लॉवर स्वच्छ धुवून बारीक किसून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये थोडे मीठ घालून ते 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून बारीक वाटण करून घेऊया। त्यानंतर एक कपडा घेऊया आणि त्यामध्ये किसून घेतलेला फ्लॉवर घालूया आणि हाताच्या मदतीने दाबून यामधील सर्व पाणी काढून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व पाणी काढून घ्यायचे आहे। आता हा किस एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवून देऊया। आता पराठा बनवण्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये 2 चम्मच बेसन घालायचे आहे, थोडेसे मीठ घालायचे आणि आपण जे गोबीमधून पाणी काढले होते ते पाणी इथे पीठ मळण्यासाठी वापरायचे आहे। थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। आता हे मळलेलं पीठ आपण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। पीठ मुरेपर्यंत आपण पराठ्यासाठी सारण तयार करून घेऊ। गोबीमध्ये मिक्सरला वाटून घेतलेले वाटण घालूया। चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद आणि थोडासा ओवा घालूया। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। सारणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता। इथे आपले पराठ्यासाठीचे सारण तयार आहे। आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याची छोटी पारी लाटून घ्यायची आहे। यामध्ये सारण भरून गोल गोल पराठा लाटून घ्यायचा आहे। आपले पीठ आणि सारण व्यवस्थित तयार झाले असेल तर आपला पराठा अजिबात फाटणार नाही। इथे हाताच्या मदतीने गोल गोल करून सर्व बाजूने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे सारण सर्व बाजूला लागेल। आता असा गोलाकार पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे आपला गोबीचा पराठा लाटून तयार आहे। आता तव्यावर तेल, तूप किंवा बटर टाकून पराठा दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचा आहे। लहान मुले फ्लॉवरची भाजी खायला नाक मुरडतात, मग त्यांच्यासाठी हा पराठा बनवून द्या, ते नक्की आवडीने खातील। मुलांच्या टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही हा पराठा दही, लोणचं किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।